ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल या सरकारनं घोषित केलेला जो हमी भाव आहे, जो 2680 रुपये आहे, या घोषित केलेल्या हमी भावापेक्षा उत्पादन खर्चावर आधारित किमान 3000 रुपयाची पहिली उचल द्या आणि अंतिम उचल 4000 रुपये आम्हाला द्या, या मागणीला घेऊन हे सुरू झालेलं मराठवाड्यातलं आंदोलन आज परभणीमधल्या G7च्या गेटवरती येऊन थांबलेलं आहे. मित्रांनो, मराठवाड्यामध्ये कार्याचा विषय नाही. चला आम्ही कुठल्याही बळाचा वापर आम्ही करणार नाही, परंतु जर या कारखानदाराला जर ताकदीची मगरुरी आणि गुंडगिरीची मगरुरी असेल तर त्या गुंडगिरीला तोंड देण्यासाठी आम्ही सगळ्यांना हा इशारा आम्ही या ठिकाणावर देतो. सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, आपल्याकडून कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घ्या. माझी नम्र निवेदन आहे पोलीस प्रशासनाला. आम्ही आल्यापासून सूचित करतोय, पिणारी माणसं या ठिकाणी येत आहेत, आम्हाला शिव्यागाळ करतायत. पिणारी माणसं या भोवती आम्हाला फिरत टाकलेला आहे. पिणाऱ्या लोकांनी डोंगर साहेब आम्हाला फिरत टाकलेला आहे, लक्षात ठेवा. सगळ्यांचे आंदोलनातले शेतकरी खाली बसा. आपापले बसून घ्या बरं इकडे. आपापले बसा. एक अजून. आपल्या बाजूला बसलेले सुद्धा आपले लोक का बघून घ्या. काही दारू पिलेली माणसं आपल्या आजूबाजूला बसून धडाफटका करण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकशाही मार्गानं सनदशीर आमच्या मायबापाच्या कामाला काम मारण्यासाठी आलेलो आहे. कुणावर दगडफेक करण्यासाठी कारखाना बंद करणं आमचा हेतू नाही आहे. ज्या कारखान्यामध्ये आम्ही रात्रंदिवस पिकवलेला ऊस आहे, तो ऊस घालून आमच्या कामाचा काम मारण्यासाठी आम्ही आलेलो आहे. आमची आवड कारखाना बंद करणाराची नाही आहे, कारखाना मोडीत करणाराची नाही आहे. हा कारखाना सुरळीत चालला पाहिजे, आम्ही पिकवलेल्या ऊसाला योग्य भाव मिळाला पाहिजे, या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. म्हणून आमची विनंती आहे, या कारखाना प्रशासनाला विनंती आहे, या पोलीस प्रशासनाला विनंती आहे, या महसूल प्रशासनाला विनंती आहे की अतिशय मागच्या 2 महिन्यापासून संवैधानिक आणि लोकशाही मार्गाने चाललेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या आंदोलनाला आजपर्यंत कुठेही गालबोट लागलेला नाही आहे. आमच्याकडून अद्यापही गालबोट लागणार नाही आहे, कारण आम्ही वारसा सांगतो क्रांतिसिंह नाना पाटलांचा, आम्ही वारसा सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा, आम्ही वारसा सांगतो अहिल्याबाई होळकरांचा, आम्ही वारसा सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ज्या माणसांनी लोकशाहीवर आणि संविधानावर विश्वास ठेवून या ठिकाणच्या समाज परिवर्तनाची लढाई लढली, ज्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्याचं राज्य आणलं, त्याच्यावरती विश्वास ठेवून लढणारे आम्ही माणसं आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे साहेब, आपण ताबडतोब 4चा टायमिंग आम्हाला दिला होता. डीवायएसपी साहेबांनी PI साहेबांना आमची विनंती आहे, 4 वाजता आपण आमच्या कारखाना प्रशासनाशी चर्चा करून देणार होता. आमची परत विनंती आहे, आपण आमचा चर्चेवर विश्वास आहे, चर्चेतून प्रश्न सुटू शकतात याच्यावर आमचा आणखी ठाम विश्वास आहे. आणि म्हणून आम्ही परत कळकळीची विनंती करतोय की कारखाना प्रशासनाबरोबर आपण ताबडतोब अर्ध्या तासाच्या आत आमची चर्चा घडवून आणावी. अन्यथा या ठिकाणी आमच्या किसान सभेचे अखिल भारतीय अध्यक्ष कॉम्रेड राजन आहेत,
वेगवेगळ्या राजकीय पक्षाची सगळी माणसं, वेगवेगळ्या शेतकरी संघटनांची लोक या ठिकाणी आलेली आहेत. प्रतिनिधी स्वरूपामध्ये आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे. हे आंदोलन आम्हाला पुढे न्यायची फार इच्छा नाही आहे, परंतु आपली भूमिका जर सकारात्मक नसेल, चर्चेला जर तयार होत नसाल, तर आम्ही अर्ध्या तासाचा वेळ कमी देतील, अन्यथा आम्ही कारखान्याच्या दिशेने आगे पोट करायला तयार आहे. तुम्ही तुमचं काम करा, मान्य का सगळ्याला? आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाला आणि कारखाना प्रशासनाला, महसूल प्रशासनाला, चर्चेची दारं आम्ही उघडी करा म्हणतो आहे. आम्ही संवाद साधायला तयार आहे, पण तुम्हाला जर संवादाची भाषा कळली नसेल तर आम्ही लाठी गोळी खायला तयार आहे. पण आमच्या भावासाठी आम्ही कारखान्याच्या दिवाणीमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याच्यासाठी आमची विनंती आहे, ताबडतोब कारखाना प्रशासनाची चर्चा घडवून आणा. प्रश्नाच्या संदर्भात काय व्हायचं ते होईल, पण मजबुरी शेतकऱ्याची पोराचा सहन करणार नाही. आणि त्या शेतकरी मायबापाच्या पोटी आम्ही जन्म घेतलाय, त्या शेतकरी मायबापाच्या आत्मसन्मानाच्या लढाईमध्ये मेलो तरी बेहतर, पण या आंदोलनातून माघार आणण्याचा जाणार नाही आहे. ही गुंडाट मनाची बांधून या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालेले आहे. आणि अंडोपांडूची औलाद आमची नाही आहे. स्वातंत्र्याच्या लढ्याचा वारसा असणाऱ्याचे वारसदार आम्ही आहे. जातीकामाच्या विरोधात नेत्यांचा वारसा असणारी आम्ही माणसं आहे. त्या सगळ्यांचा वैचारिक आणि कार्याचा वारसा घेऊन या ठिकाणच्या जनतेला आत्मसन्मानाची, स्वाभिमानाची आणि माझ्या कामाच्या कामाची किंमत मागण्यासाठी आम्ही आलेलो आहे. आम्हाला कुठलं राजकारण तुमच्या कारखान्यावर करायचं नाही. आम्हाला तुमच्या कारखान्याची निवडणूक लढवायची नाही. आम्हाला तुमच्या भागातली जिल्हा परिषद पंचायत समिती लढवायची नाही. आम्ही मागतोय आमच्या शेतकऱ्याच्या उसाला इतर कारखान्याने जो भाव दिला त्या पद्धतीचा भाव तुम्ही द्या. अरे तुम्ही ऊस उत्पादन भाव देण्याच्या मध्ये तुम्ही बरोबर येत नाही, परंतु गाळपामध्ये मात्र तुम्ही सगळ्या कारखान्याच्या पुढे चाललाय. 6,000ची कॅपॅसिटी असणाऱ्या जी शिवांनी 7,317 प्रमाणे आजपर्यंत 3 लाखाचं कृती या कारखान्याने केलेलं आहे. मित्रांनो, आम्हाला अभिमान आहे, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही गाळपामध्ये स्पर्धा करताय आणि त्याच पद्धतीने तुमच्या आजूबाजूला बाजूला असणाऱ्या कारखान्यांनी जो 2962चा भाव दिला, ज्या कारखान्यांनी 2725चा भाव दिला, ज्या 12 31चा भाव दिला, याची स्पर्धा तुम्ही करणार आहे की नाही हा प्रश्न हे आंदोलन या कारखान्याला विचारताय. आणि म्हणून आमची मागणी आहे की या सगळ्या धर्तीवरती तुम्ही ताबडतोब आमच्या पहिल्या उसळीच्या संदर्भामधला निर्णय घ्या. आणि संख्येनं कमी जरी वाटत असलो तरी आमच्यातल्या लढण्याची उर्मी आणि जिद्द आणि आमची असणारी मागणी ही न्याय आहे. या न्याय मागणीच्या आणि उर्मी आणि जिद्दीच्या जीवावरती हा जरा शेवटच्या टोकापर्यंत नेण्याचं काम या ठिकाणी बसलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे पूर्ण करते हा विश्वास इथं बसलेल्या सगळ्या लोकांना आहे. आणि म्हणून मी विनंती करतोय की ताबडतोब आपण चर्चेची दारं खुली करा. काय असेल ते निर्णय आम्हाला कळवा.